तुम्हाला पेज नंबरवर दिलेलं आहे बघा, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. हा प्रमेय लय म्हणजे जास्त महत्त्वाचा आहे, तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. सलग आलेला प्रमेय हा 14ला आला, 16ला आला, 18ला आला, आणखीन काय वेळेस येईल किंवा आता 2026मध्ये पण ते तुमच्याकडे येऊ शकेल. त्याच्यामुळे त्याला अभ्यास तुम्हाला करायचा, बरोबर. कारण ती रेषा एका बाजूला समांतर असणारी आहे, पण उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा समांतर रेषा आहे का, किंवा ती दोन्ही बाजूने एकाच प्रमाणात विभागते, याचं विश्लेषण द्यायचे तुम्हाला. त्याच्यामध्ये मग पक्ष, साध्य, रचना, सिद्धता हे सगळं करायचं. कारण आपण समांतर हा प्रमेय महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा दुसरा प्रमेय दिलेला आहे, मूलभूत प्रमाणाच्या प्रमेयाचा व्यत्यास तुम्हाला विचारला आहे. तो व्यत्यास पण आपल्याला प्रत्येक उत्तर काढताना ते व्यत्यास आपल्याला विचारला जाऊ शकतो. जसा गुणधर्म आपण आता लिहिलेत त्या प्रकारे तुम्हाला ते व्यत्यासामध्ये तुम्हाला विचारलं जाते. त्याच्यानंतर कोन दुभाजकाचा प्रमेय तुम्हाला दिलेला आहे. प्रमेय जर तुम्ही व्यवस्थित नाही पाहिले, नाही लक्ष दिलं तर ते तुमचे पूर्ण होणार नाही. त्याच्यानंतर आपल्याला पेज नंबर 9 त्याच्यामध्ये पण काही विचारलं आहे, आणि पुढं पण तुम्हाला 3 समांतर रेषा दिलेल्या आहेत, बरोबर. त्यांच्या छेदिकेचा गुणधर्म दिलेला आहे. त्याच्यावर आपल्याला इथं प्रमेय तयार करता येतो का ते बघायचं. पेज नंबर 9ला तुम्हाला दिलेलं बघा, समान उंची त्रिकोणाचे क्षेत्रफळे त्याच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात, आणि जर कोन दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा कोणाच्या भुजापासून समदूर असतो, हे पण आपल्याला विचारले. ह्याच्यावर पण आपल्याला असा प्रमेय तयार करायचा आहे. तुम्ही पहा, लिहून घ्या तो प्रमेय, 1-2 वेळेस वाचा, तुमच्या लक्षात येईल. प्रत्येक प्रमेय हा आपल्यासाठी खूप गरजेचा आहे, त्याच्यामुळे ते गरजेचं आहे की तुम्ही पहा. त्याच्यावर पण आपण चर्चा करणार आहोत, आहे का नाही. कारण चर्चा नाही केली तर कसं कळणं, आपल्याला कळणं गरजेचं आहे ना. समांतर रेषेचा गुणधर्म आपल्याला प्रत्येक प्रश्नामध्ये विचारला जाऊ शकतो. जसं आता आपण पाहिलं की त्याचे गुणधर्म लिहिताना आपल्याला समान उंची किंवा समान पाया हा लिहावा लागतो. 3 समांतर रेषा प्रमेय सोडवताना जर आपल्याला एखादी डायग्राम दिली, जसं तुम्हाला पुढे पुस्तकामध्ये दिलेली, मला वाटतं 12वर का 13वर प्रश्न विचारला रिकाम्या जागा भरा म्हणून. त्याच्यामध्ये पण तुम्हाला त्या 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिकाचा गुणधर्म लिहायचा आहे. तो गुणधर्म जर तुम्ही नाही लिहिला किंवा ते तुमच्या लक्षात नसलं, आपलं उत्तर चुकायला येतं. ते समांतर आहेत का, किंवा त्याचा गुणधर्म समांतर रेषेचाच येतो का. प्रश्न 13वर जो प्रश्न आपल्याला सोडवून द्यायचा आहे, त्याच्यामध्ये पण आपल्याला प्रमाणाचा मूलभूत प्रमेय, कोन दुभाजकाचा प्रमेय हा गुणधर्म तिथं लिहून आपल्याला ते समीकरण पूर्ण करायचं आहे. त्याचं उत्तर सोडवता आलं पाहिजे. याच्यामुळं प्रमेय गरजेचे आहेत. मग तुम्हाला पक्ष कसा काढायचा, त्याचं साध्य काय काढायचं आहे, सिद्धता कशी हे एकदा पहा. नाहीतरी आपल्याला याच्यावर पुन्हा निवांतमध्ये पुढच्या याच्यामध्ये लेक्चर घ्यायचं आहे का प्रमेय नेमका कसा सोडवायचा, काय करायचं त्याच्यामध्ये तुम्हाला, बरोबर. आणि तेच तर तुमच्या लक्षात नाही आलं तर मग काय उपयोग आहे का. त्याच्यामुळं प्रमेय पहा, आणि मग प्रमेय झाल्यानंतर आपण पुढं जाऊ, बरोबर. सोडून घ्या प्रमेय, पुन्हा काय अडचण आली बघू.